नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स त्रिमितीय वस्तू व घडणी या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहोत। अतिशय सोपा असलेला हा टॉपिक आहे। एकदा जर व्हिडिओ पाहिला तर पुन्हा या टॉपिकचा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही। पाहूया, सर्वप्रथम समजून घेऊया 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आणि 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय। तर पाहूया, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स त्याला आपण द्विमितीय वस्तू असंही म्हणतो। द ऑब्जेक्ट्स विच हॅव ओनली लेंथ अँड ब्रेथ अँड नो थिकनेस और निग्लिजिबल थिकनेस आर कॉल्ड 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स। ज्या वस्तूंना फक्त लांबी रुंदी असते पण जाडी नसते किंवा अगदी नगण्य असते, अशा वस्तूंना आपण त्रिमितीय वस्तू म्हणतो। आता समोर मी काही द्विमितीय वस्तूंचे आकार काढलेले आहेत। तर पहिला आकार आहे चौरस, आयत, त्रिकोण आणि वर्तुळ। हे जे आकार आहेत हे आपण सपाट पृष्ठभागावर काढतो। यांना जे आहे जाडी नसते, यांना जे आहे हाईट किंवा आपण त्याला थिकनेस म्हणतो ती आपल्याला दिसत नाही किंवा एकदम नगण्य असते। या आकृत्यांना आपण 2D आकृत्या असं म्हणतो। आपण बऱ्याच वेळा शब्द ऐकलेला असतो 2D किंवा 3D असे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत। तर 2D आकृत्या या समोरच्या दिसतात, ह्या आहेत 2D म्हणजे 2 डायमेन्शनल द्विमितीय वस्तू। आता पाहूया त्रिमितीय वस्तू म्हणजे काय। 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स किंवा त्रिमितीय वस्तू, द ऑब्जेक्ट्स विच हॅव लेंथ, ब्रेथ, विड्थ अँड हाईट आर कॉल्ड 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स। ज्या वस्तूंना लांबी, रुंदी आणि जाडी, आता या ठिकाणी हा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे। ज्या वस्तूंना लांबी, रुंदी, जाडी किंवा त्याला आपण उंची म्हणूया असते, त्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात। आता समोर आपल्याला काही आकृत्या दिसत आहेत, त्यामध्ये आहे क्यूब, क्युबॉइड, कोन, सिलेंडर आणि स्पेअर, घन, इष्टिकाचिती, शंकू, वृत्तचिती आणि याला आपण म्हणतो गोल। तर पाहूया या आकृत्यांबद्दल। घनच्या संदर्भात याच्या सर्व ज्या बाजू आहेत त्या सारख्या असतात, म्हणजे फक्त समोर दिसणारा पृष्ठ नाही तर जे ऑदर पृष्ठ आहेत त्या संदर्भात सुद्धा तेच, जो समोरचा पृष्ठ आहे त्याच्या ज्या बाजू आहेत त्याच मापाच्या सर्व बाजू असतात। नंतर इष्टिकाचितीच्या संदर्भात पाहूया, इष्टिकाचितीचा 2 बाजूला जे आहेत ते म्हणजे अपोजिट जे आहेत पृष्ठे ते समान मापाचे असतात। उदाहरणार्थ हा इकडच्या बाजूचा पृष्ठ आणि याच्या अपोजिट असलेला हा पृष्ठ। आणि आता हे जे मध्ये आहेत हे 4ही पृष्ठ समान असू शकतात किंवा अपोजिट म्हणूया, फक्त हा फ्रंट असलेला आणि एकदम बॅक त्याच्या पाठीमागे असलेला, या दोघांचं जे माप आहे ते समान असणार आहे। उदाहरणार्थ ह्या 2 बाजू सारख्या असतील आणि ह्या बाजू सारख्या असतील। त्याच पद्धतीने वरचा जो अप्पर फेस आहे तो आणि खालचा लोअर फेस हे सुद्धा समान मापाचे असणार आहेत। तिसरी आकृती आहे शंकू, नंतर आहे वृत्तचिती। या आकाराच्या वस्तू तुम्ही घरामध्ये बऱ्याचशा पाहिल्या असतील। एखादी बाटली किंवा डबा आपण या आकाराचा पाहतो। नंतर गोल, गोल ज्याला आपण चेंडू म्हणतो, चेंडू किंवा बॉल हा गोल आकाराचा असतो। मी वर्तुळ हा पाठ शिकवत असताना तुम्हाला सर्कल अँड स्पेअर यामधला फरक समजावून सांगितला होता। तर गोल ही 3D आकृती आहे किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहे आणि जे सर्कल आहे ते 2D किंवा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे। तर पाहूया पुढे यावर आधारित काही उदाहरणे सोडवण्यापूर्वी नेट्स किंवा घडणी म्हणजे काय ते समजून घेऊया। द 2 डायमेन्शनल शेप फ्रॉम विच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स कॅन बी मेड बाय फोल्डिंग इट इज कॉल्ड अ नेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट। घडणी म्हणजे काय, तर जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यांवर दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो, त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडणी असे म्हणतात। तर पाहूया एक उदाहरण त्याचं। सर्वांना हे समोर
समोर ठेवलेली जी आकृती आहे ती दिसते, ही आकृती एका त्रिमितीय वस्तूची घडणी आहे. तर पाहूया कसं. तर या ठिकाणी जे आपल्याला रेषा दिसत आहेत त्या प्रत्येक रेषेवर जर आपण फोल्ड केलं तर ते फोल्ड केल्यानंतर आपल्याला त्रिमितीय आकृती मिळते. म्हणून ही जी आहे ही त्या त्रिमितीय वस्तूची घडणी आहे किंवा नेट आहे. पाहूया. सर्वप्रथम आपण याला फोल्ड केलं. जेवढ्या ठिकाणी आपल्याला रेषा दिसत आहे प्रत्येक रेषेला आपण फोल्ड करूया. आता पहा, या ठिकाणी असलेले 1 2 3 4 5 आणि 6 घनाला किंवा इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात. म्हणून यापासून जी आकृती तयार होणार आहे ती म्हणजे घन किंवा क्यूब असणार आहे. तर पाहूया. मी घड्या करून घेतल्यानंतर आता पहा, या घड्या जर आपण एकमेकाला जोडल्या या पद्धतीने तर आपल्याला जी एक स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे ते म्हणजे एक घन आहे किंवा क्यूब आहे. लक्षात येईल तुमच्या. तर या पद्धतीने आपल्याला जी घडणी आहे ती घडणी जोडल्यानंतर कोणती आकृती तयार होईल हे आपल्याला शोधायचं असतं किंवा ते समजून घ्यायचं आहे. तर पहा, पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी किती पृष्ठे आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6 हे सारख्या मापाचे आहेत. आणि आपण घनाच्या किंवा क्यूबच्या संदर्भात काय पाहिलं तर क्यूबमध्ये हे सर्वच्या सर्व पृष्ठे हे सारखे असतात, यांच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या सारख्या असतात. म्हणून यापासून तयार होणारी जी फिगर असणार आहे किंवा वस्तू असणार आहे ती आपल्याला क्यूबच्या आकाराची मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी असलेल्या जेवढ्या रेषा दिसत आहेत त्या प्रत्येक रेषेवर जर आपण फोल्ड केलं तर आपल्याला जी आकृती मिळते ती या पद्धतीने आपण प्रत्येक फोल्ड केल्यानंतर आपल्याला एक क्यूब आकार या ठिकाणी मिळालेला आहे. समजा या ठिकाणी हे जे शेप आहेत हे जर का रेक्टँगल शेप राहिले असते 1 2 3 4 किंवा हे समोर दिसत आहेत हे 4 शेप जर रेक्टँगल राहिले असते आणि हे सुद्धा, तर आपल्याला जी आकृती यापासून मिळाली असती ती म्हणजे क्यूबॉइड किंवा त्याला आपण इष्टिकाचिती असं म्हणतो. विटेचा आकाराचा वीट सगळ्यांनी पाहिलेले आहे. विटेचा आकार म्हणजे इष्टिकाचितीचा आकार असतो. तर तो आकार मिळण्यासाठी आपल्याला हे सर्व जे आहेत हे जे स्क्वेअर दिसत आहे या ठिकाणी काय असायला पाहिजे होते रेक्टँगल, म्हणजे आपल्याला क्यूबॉइड मिळाला असता किंवा इष्टिकाचिती मिळाली असती. आता पाहूया यावर आधारित काही प्रश्न. पहिला प्रश्न, इफ अ क्यूब इज मेड बाय फोल्डिंग द गिवन नेट विच नंबर विल नॉट बी ॲडजसेंट टू नंबर 2. दिलेल्या घडणीपासून घन तयार केला असता कोणती संख्या निश्चितपणे 2च्या शेजारी येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, शेजारी कोण येईल तर पाहूया. शेजारी या 2च्या शेजारी कोण कोण येऊ शकतं. या 2च्या शेजारी येणार आहे 3. 2च्या ॲडजसंट असणार आहे 3. नंतर इकडच्या बाजूला आहे तो 1 आणि इकडच्या बाजूला आहे तो 6. अजून कोण येणार आहे तर ही जी फिगर आहे यामध्ये हे 4 मधले सोडून तिकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला एक एक अंक दिलेला असतो. हा इथे देतील, इथे किंवा कुठेही असू शकतं. हा जो इकडचा पीस आहे हा इकडे कुठेही 4 पैकी एका ठिकाणी असू शकतो. तर हा जो 4 आहे हा 4 सुद्धा याला ॲडजसंट असणार आहे. मग कोण असणार नाही तर या 2चा जो एकदम अपोजिट आहे तो याच्या ॲडजसंट म्हणजे शेजारी येऊ शकत नाही. तर कोण आहे तो 5. 2च्या अपोजिट आहे 5. आता आपण याच प्रश्नामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे कोणत्या अंकाच्या अपोजिट कोणता अंक असणार आहे. विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल तर पाहूया 1च्या विरुद्ध कोण असेल. 1च्या विरुद्ध पृष्ठावर किंवा अपोजिट एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असलेला अंक 1. नंतर एक घर सोडून द्यायचं. हे जे मधले 4 दिसत आहेत त्यांच्या संदर्भात आधी ठरवून घ्यायचं. 1 आहे त्या 1च्या नंतरचा अंक सोडून पुढचा जो आहे तो या 1च्या अपोजिट असणार आहे. म्हणजे 1च्या अपोजिट असणार आहे आपला 6 किंवा 6च्या अपोजिट 1. आता नंतर दुसरा आहे 2. 2चा तर आपण लिहून घेतला. 2च्या अपोजिट असणार आहे 5. 1 आणि 1 सोडून दिला अंक मधला
तर जो समोर आहे तो 2च्या विरुद्ध किंवा समोरील पृष्ठावर असणार आहे. आणि राहिलं काय 1 2, आता राहिलेला आहे 3. 3च्या अपोजिट कोण येईल, तर न सांगता किंवा न पाहता आपल्याला कळेल की 1 2 इकडे 3 आला, 5 6 झालाय, बाकी आहे 4, तर तो असणार आहे 3च्या अपोजिट. आता हे प्रत्येक ठिकाणी असंच असेल का, नाही. आपल्याला जे दिलेले नेट आहे त्यावर अंक जे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला हे ठरवायचं आहे की कोणत्या अंकाच्या अपोजिट कोणता अंक येईल. पुन्हा एकदा सांगतो, जो फर्स्ट याच्यामध्ये आहे त्याच्या अपोजिट असलेला जर शोधायचा असेल तर 1 सोडून द्यायचा मधला आणि पुढचा घ्यायचा, तो 1 आणि 6 अपोजिट आले. त्यानंतर 2 नंबरचा घ्यायचा, 4 नंबरचा घ्यायचा ते अपोजिट, आणि उरलेले जे 2 आहेत ते एकमेकांच्या अपोजिट. या बाजूला असलेला आणि इकडच्या बाजूला असलेला जो अंक आहे तो एकमेकांच्या अपोजिट असणार आहे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नेट्स विल फोल्ड इनटू अ क्यूब. पुढील पैकी कोणती घडणीची घडी केल्यास घन तयार होईल. आता सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की घन तयार व्हायचं असेल तर घन तयार होण्यासाठी हे जे 6 पृष्ठ आहेत 1 2 3 4 5 आणि 6, हे 6च्या 6 पृष्ठ हे कसे असायला पाहिजे, सारख्या मापाचे, म्हणजे यांच्या प्रत्येकाच्या ज्या साईड आहेत त्या इक्वल असायला पाहिजे. पाहूया पहिला ऑप्शन. पहिल्या ऑप्शन मध्ये पाहिलं तर हे मधले 4 आपल्याला दिसता इक्वल, परंतु हे जे 2 आहेत हे इक्वल नाहीत, म्हणून हा ऑप्शन येऊ शकत नाही, हा क्यूब असू शकत नाही. दुसरा ऑप्शन पाहूया, 1 2 3 4 5, या ठिकाणी फक्त 5 आलेले आहेत, फक्त 5 आलेले आहेत. यासाठी वेगळा शब्द वापरलेला आहे त्यांनी, पेंटोमिनो म्हणतात त्याला. तर हा जो आहे हा क्यूब असू शकत नाही, कारण किती पृष्ठ पाहिजे आपल्याला, 1 2 3 4 5 आहेत, आपल्याला 6 पृष्ठ पाहिजे, त्यावेळेसच त्याचा जो आहे तो क्यूब तयार होऊ शकतो. आता यामध्ये पाहूया 1 2 3 4 5 आणि 6, आणि हे जे 6 दिसतात हे सर्वच्या सर्व प्रत्येक जो स्क्वेअर आहे तो इक्वल आहे, म्हणून यापासून आपण क्यूब तयार होईल असं म्हणू शकतो. आणि जी शेवटची एक आकृती दिसते ही जर आपण जोडली, हे 2 पृष्ठ असे जर फिरवून आपण जोडले तर या ठिकाणी तुम्हाला कोन तयार झालेला दिसेल, कोन. हाऊ विल द डायमेन्शनल फिगर गिवन अलोंगसाइड अपेअर ॲज व्ह्यू फ्रॉम अबोव. ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते, जर पाहिलं तर हा वरती एक क्यूब ठेवलेला आहे, 1 2 3 क्यूब खाली ठेवलेले आहेत, 3 क्यूब खाली आहेत आणि 1 क्यूब त्याच्यावरती ठेवलेला आहे. जर आपण वरच्या बाजूने पाहिलं तर, आणि एकच ओळ आहे क्यूबची, ही फक्त एक लाईन आहे. जर वरच्या बाजूने आपण पाहिलं तर आपल्याला फक्त हा 1 क्यूब याच्या खालचा दिसणार नाही, म्हणजे फक्त हा 1 क्यूब दिसेल, हा वरचा स्क्वेअर दिसेल आपल्याला. दुसरा स्केच पेन घेऊया. आपल्याला वरून काय दिसेल तर हा वरचा एक जो आहे हा 1 क्यूब दिसेल किंवा 1 स्क्वेअर दिसेल, फक्त क्यूब पण म्हणत नाही मी, फक्त 1 स्क्वेअर दिसेल, आणि या क्यूबच्या खालचं काहीच दिसणार नाही. नंतर हा एक वरचा स्क्वेअर दिसेल इकडच्या क्यूबचा, आणि इकडच्या क्यूबचाही हा वरचा 1 स्क्वेअर दिसेल. तर आपल्याला वरून फक्त 3 स्क्वेअर दिसतील. याचा अर्थ आपली जी फिगर दिसणार आहे वरून ती ही असणार आहे. हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे. या पद्धतीची तर दिसणार नाही, कारण जो हा मध्ये ठेवलेला क्यूब आहे तो मध्यभागी आहे, इथे तर बाजूला ठेवल्यासारखा दिसतोय. म्हणजे या ठिकाणी किती क्यूब आहेत तर 3 आणि 1 4 क्यूब आहेत, आणि हा चौथा जो क्यूब आहे तो बाजूला ठेवल्यासारखा आहे, म्हणून हा ऑप्शन त्याचं उत्तर नाही. फक्त विचार करा, वरून जर आपण पाहिलं तर आपल्याला फक्त वरचे सरफेस दिसतील, 1 2 आणि 3 स्क्वेअर आपल्याला वरून दिसतील, ते या पद्धतीचे असतील. हा समोरून जर विचारलं असतं समोरून तर आपल्याला या पद्धतीची ती आकृती दिसली असती. समोरून फक्त खालचे 3 क्यूब आणि हा वरचा जो आहे त्याचा फ्रंट साइड आपल्याला दिसली असते. म्हणजे जर फ्रंट साइडने कसा दिसेल असं विचारलं किंवा समोरून ही आकृती कशी दिसेल तर ही आकृती समोरून या पद्धतीची दिसेल, परंतु वरून विचारल्यामुळे आता फक्त आपल्याला 3 स्क्वेअर दिसतील. Which of the following nets will fold into a cuboid? पुढील पैकी कोणती घडणी इष्टिकाचितीची आहे? मी तुम्हाला इष्टिकाचिती आणि घन यामधला फरक समजून सांगितला.
इष्टिकाची ती घन जो असतो त्याच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात, हा आहे घन. आणि इष्टिकाची ती जी आहे दोन जर तुम्ही या पद्धतीचे रेक्टँगल एकमेकात काढले आणि हे त्याचे सर्व डायगोनल सारखे जे आहेत किंवा रुंदी जी आहे ती जोडून घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी क्युबॉइड मिळेल. तर आपल्याला ही आकृती आता मिळवायची आहे, तर त्याची जी नेट आहे ती शोधायची आहे. तर सर्वप्रथमची पहिली नेट पाहूया. 1 2 3 4 5 6 हे 6 जे आहेत सरफेस हे 6च्या 6 इक्वल आहेत, म्हणजे यापासून जी तयार होईल ती आकृती असणार आहे आपली क्यूब, किंवा जी घडणी आहे ती कशाची आहे, क्यूबची आहे. दुसरी जर पाहिली तर यामध्ये 1 2 3 4 आणि फक्त 5 सरफेस आहेत. 5 सरफेस असतील तर त्याला आपण पेंटोमिनो असं नाव दिलेलं आहे. नंतर 1 2 3 4 हे 4 सरफेस आणि हे 2 जे दिसत आहेत आपल्याला, तर हे एक रेक्टँगल शेप आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर रेक्टँगल शेपचे तुम्हाला असे 6 सरफेस दिसले तर त्यापासून जी फिगर तयार होणार आहे ती म्हणजे क्युबॉइड असणार आहे. आपला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. फ्रॉम विच ऑफ द नेट्स गिवन बिलो कॅन एन ओपन बॉक्स बी फॉर्म. पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल. तर आता उघडा डबा म्हणजे एकतर डबा जर आपण पाहिला तर डब्बा जो आहे तो जर त्यात झाकण लावलं तर झाकण लावल्यानंतर त्याला 6 पृष्ठे असणार आहेत. 1 2 खालचा तळ आणि वरचा झाकण 2 आणि आजूबाजूचे 4 असे एकूण 6 पृष्ठे किंवा 6 सरफेस असतात. परंतु उघडा डबा सांगितलाय म्हणजे हा वरचा जो सरफेस आहे हा नसेल. याचा अर्थ किती सरफेस पाहिजे त्याला, फक्त 5. तर मग 5 शोधूया. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 आहेत म्हणजे हा एक क्यूब तयार होईल किंवा पूर्ण डबा तयार होईल की ज्याचा आपल्याला झाकण सुद्धा दिलेलं आहे. या ऑप्शन मध्ये पाहू 1 2 3 4 5 आणि 6. तर ह्या ठिकाणी सुद्धा 6 सरफेस आहेत. 6 सरफेस म्हणजे एक क्यूब तयार होतोय आणि ज्याला झाकण आहे असा तो डब्बा तयार होणार आहे. परंतु पुढचे 2 ऑप्शन पाहूया. 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी 5 सरफेस आहेत. या 5 सरफेस पासून एक उघडा डबा तयार होऊ शकतो. उघडा डबा किंवा 5 सरफेस आहेत तर 5 सरफेस आपण जोडले या पद्धतीने तर 5 सरफेस पासून वरती झाकण नसलेला डबा तयार होऊ शकतो. आणि ही जी आकृती आहे हे जर आपण जोडले तर यापासून डबा तयार होणार नाही. Which of the following objects will appear the same when viewed from the front, from a side or from above? पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल. ह्या आकृतीच्या संदर्भात पहा. ही जर आपण समोरून पाहिली फ्रंटने तर हा ट्रायंगल दिसणार आहे. फ्रंटने जर पाहिलं तुम्ही तर ट्रायंगल असतो. जर वरून पाहिलं तर तुम्हाला ती एक सर्कलच्या आकाराचं दिसणार आहे. वरून जर आपण पाहिलं वरच्या बाजूने असं तर आपल्याला सर्कल दिसतं. या संदर्भात पाहूया. जर समोरून पाहिलं तर आपल्याला असा उभा एक रेक्टँगल दिसतो. वरच्या बाजूने जर पाहिलं तर एक सर्कल दिसेल. ही जी आकृती आहे ही समोरून तर जो शेप आहे तोच आपल्याला असा दिसणार आहे. आणि जर वरून पाहिलं जर तर ही बाटली अशी वर्तुळाकार आपल्याला दिसेल वरून जर गोल असेल तर. आणि जो शेवटचा शेप आहे तो तुम्ही वरून किंवा बाजूने, साईडने कोणत्याही दिशेने पाहिला तर हा जो आहे हा आपल्याला एक सर्कल दिसणार आहे. म्हणून आपला हा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट विल अपीअर द सेम व्हेन व्ह्यू फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साइड, फ्रॉम अबोव. कोणत्याही दिशेने जर आपण पाहिला तर हा जो आहे याला आपण स्फेअर म्हणतो. तर हा स्फेअर किंवा गोल सर्व बाजूंनी पाहिला तरीही सारखाच दिसतो. अजून काही प्रश्न पाहूया. इफ अ क्यूब इज फॉर्म फ्रॉम द गिवन नेट, विच लेटर विल बी ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द लेटर ए. दिलेल्या घडणीपासून घन तयार केल्यास एच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल.
आता या प्रकारचा प्रश्न आपण पाहिला, त्यामध्ये फक्त या ठिकाणी काय होते, अंक होते आणि या प्रश्नामध्ये अक्षर आहेत. काही हरकत नाही. आपण पाहूया कोणत्या अक्षराच्या अपोजिट कोण येईल. तर सर्वप्रथम ए लिहून घेतला. ए च्या अपोजिट येणारा अक्षर, तर ए नंतर एक घर सोडायचं, एक प्लेस सोडून जो सेकंड येतोय तो म्हणजे ए च्या अपोजिट असणार आहे, म्हणजेच सी. ए च्या अपोजिट आहे सी. त्यानंतर बी च्या अपोजिट घेऊया. बी च्या जर अपोजिट पाहायचं असेल तर बी नंतरचं एक घर सोडून द्या आणि त्याच्या पुढे जे आहे ते म्हणजेच डी. बी च्या अपोजिट आहे डी. आता उरलेलं काय, तर एफ आणि ई हे एकमेकांच्या अपोजिट आहेत, किंवा हे जे चार आहेत याच्या एका बाजूला असलेला अक्षर आणि दुसऱ्या बाजूला असलेला अक्षर हे एकमेकांच्या अपोजिट. आता हे मी तुम्हाला मागील उदाहरणातही सांगितलं की हा ई जो आहे हा जो स्क्वेअर आहे इथेच असेल असं काही नाही. हा या सीच्या इथे असू शकतो किंवा इथे जरी असला तरी देखील एफ आणि ई हे एकमेकांच्या अपोजिटच असणार आहेत. मग आपला प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. दिलेल्या घटनेपासून घन तयार केल्यास ए च्या समोरील पृष्ठावरील कोणते अक्षर येईल. तर ए च्या समोर आहे सी, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपण उत्तर लिहायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स इज ऑफ अ पेंटोमेनो. पुढीलपैकी कोणती आकृती पेंटोमेनो आहे. तर मी यापूर्वी उल्लेख केला की पेंटोमेनो आहे त्याला किती 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 सरफेस आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी सुद्धा 6 सरफेस आहेत. 1 2 3 4 5 6 सरफेस. 1 2 3 4 5. या आकृतीला फक्त 5 सरफेस आहेत. ज्या आकृतीमध्ये या पद्धतीने रचना असेल की 5 सरफेस, तर ती आकृती म्हणजे आपली असणार आहे पेंटोमेनो. अशा प्रकारे आपण द्विमितीय आणि त्रिमितीय आकृतींच्या संदर्भात घडणी हा टॉपिक समजून घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू.